एकट्याचे जाऊ नये म्हणा आणि जाताना सरकारावर एक थोडीशी कितें आर्थिक मदत ते हांव उलयतां ते उलोवपाचें काम हें करपाचें करता. 60 वर्सां उपरांत तरी मातशें कितें तांकां मेळूंक जाय. सर आमचो विरोध मात अजिबात ना ते आणि आम्ही उलट आम्ही हॅपी की इतक्या वर्सां वयल्यान सांगलें आमची चूक जाली ह्या गांवाची की आमच्या गांवांत घडोवन आमकां कितें आमी तेजे कडेन दुर्लक्ष केलें. पंचायतीन सुद्दां केन्ना थंय कितें गेलें ना म्हणून आमी इश्कोलांतल्या भुरग्यांक वचून थंय हांव वर्सा कार्यक्रम करता आतां एक बस भरता भुरग्यांक व्हरता कार्यक्रम करता. डोंट वरी ते नाव इन्क्लूड करूया. 15 ऑगस्टाक तुमच्या हातीनच जाय. हांव बेगीनच करता. रेडी आसा सर तेके रेडी आसा फक्त वर्क ऑर्डर काडून जाय ते सगळे दाराक ते वर्क ऑर्डर काडून काम रोड्स एंड ब्रिज आहे का दिसता ना होम डिपार्टमेंट ओके सो ते हांव ऑलरेडी हे करता कन्सिडर करता आनी फाल्यां परवा सीएमा कडेन लेटर बी करता ते सर तुमचे हे करता आनी मागीर कवरिंग लेटर लायता बी. सेपरेट डिटेल निदान आता तरी आम्हाला सगळे आहात ते डिटेल्स आता नानामध्ये यात आमच्या 60 इयर्स एनिवर्सरी सेलिब्रेट करता तेन्ना अंदू तरी जावं दी स्मार्ट आनी इन द नेम ऑफ बोथ द मार्केट्स शेषनाथ वाडेकर आणि हिरवे दोघांच्या नावान ते जावपाक जाय म्हणून ते होल्ड झाले किंवा लास्ट इयर ते करतले आले फक्त हिरवे बिल्डींगच्या नावान पण नानांची एक आणि आमची सगळ्यांची तर ही हिरवे गुरुजी आणि शेखनाथ वाडेकर हे दोघां केलेकोनेचे हुतात्मे झाले 1955. तेन्ना शेखनाथ वाडेकरांच्या घराकडे 1 महिन्याचो भुरगो आणि बाकी भुरगीं तितली आणि एकदम तरुण मुलगो त्यांच्या हातून प्रभावित झाला तो हिरवे गुरुची हातून आणि येलो तो हिरवे गुरुजीची बॉडी त्यांच्यानी परत दिली पण शेखनाथ वाडेकरांची बॉडी सुद्धा त्यांच्यानी दिली ना उलट पक्षी त्याची बॉडी भितर घेऊन गेले ते आणि जे आमकां कळटा त्या प्रमाणे ती भायर काज आसली नेल्ली तिचे कोणा तेका घातलो काज तिचे घातली आनी उजो मारलो तेका इवन तेका तोंडान नुतले तेचे म्हणजे हाल गेले ते सगळे. त्याच्या नंतर त्याच्या घरा कडेन सांगले की तिचे कपडे घालून तेंच्यांनी भायर तिची बॅग आसली कितें तेतून पण त्याची बॉडी कोणाक पळोवंक पासून मेळ्ळी. त्याच्या कुटुंबाची सर दुर्दशा जाली सारकी हेज्या व्हडल्या घरांतलो मनीस तो एक्चुली तो गोल्डस्मीथ सगळ्या गांवांचो ज्याच्या घरात न्याय जातलो शेवटी तेका घरांतले भायर काडले तेजे फॅमिली तेणी ती खंय तरी बॉम्बे बिम्बे वचून रावली ती 50 वर्सां. जेन्ना म्हाका ही खबर कळ्ळी तेन्ना हांवें तितून शोध घेवपाचो आमकां खबरच ना ते खंय रावता म्हणून आनी हांवें सरांक रिक्वेस्ट केलें सर पळयात तेंचो खंय पत्तो लागता. सरान सांगलें म्हाका एडवोकेट सतीश सोनकांक खबर आसा आनी तेच्या सतीश सोनक एक्सपायर जाले पण तरी सुद्दां आमकां तेंच्या फॅमिलीचो पत्तो लागलो. आमी तेंकां मेळ्ळे कोण केले तेंकां सगळ्यांक घेवन हांव गाडी घेवन तेंकां सोदपाक गेलो ते दुसऱ्याचे फॅमिली कोणाचे शेखनाथ वाडेकराची आनी तेंकां कसो तरी आमी सोदून काडलो. तर हेंचो जो ट्रस्ट आसलो हिरवे गुरुजींचो हे बरें गव्हर्मेंटातून 35,000 रुपया घेतले स्वातंत्र्याचे सगळे फायदे घेतले गोवा गव्हर्मेंटातून घेतले तेंकां गाडये करून आता गोवा गव्हर्मेंटाचे गाडये घेता हांगासर किशोर नायक गांवकारान तेंकां खूब मदत केली. त्या बद्दल आमी एप्रिशिएट जाता की बरें कोणी तरी केलें काय आमी करूं शकता तेंच्यानी केलें पूण शेषनाथ वाडेकर हांव खंय धाडून जालें कोणी उलट पक्षी जेन्ना हांव तेंच्यो म्हाजी गाडी घेवन हांव तेंकां व्हरता तेरेकोला आमदाराक मेळयता सगळें करता जाल्यार शेषनाथ वाडेकराचें नांव कोणाक घेवपाक आमी तेका सोदून काडलो आनी गव्हर्मेंटान तेका कसलीच मदत करूंक नासतना आमी तेका हांगासर थंय वचून सोदून काडलें हांगा हाडलें आनी गव्हर्मेंट तुमी जर म्हणटात तो खबर ना कोण म्हणून आमी दाखयता तुमकां आमी तो सत्कार हाडले दोगांयक हाडले दोनूय फॅमिली सत्कार कोण करपी सोपटे सोपटेक आमी कितें सांगलें सर एकट्याच्यान करूं नाका तुमी दोगांच्या घरा आमी तुमचो उरो आसा आमच्या गांवांत कितें गांवांत एक रिजर्वेशन पास केलें की एकट्याचो सत्कार करीत जाल्यार आमकां तुमचो विरोध आसा आमी गांव सत्कार करता आमी गांव तेचे कितें स्टॅच्यू उबे करता सांगात तुमी आमकां म्हटलें आसतना
तो शिरगांवकर म्हण एक कलाकार ते इथून रावता खोर्ले ताका तेंच्यांनी 7 लाखाचे तेचे ते कितें ते आर्ट करपाक गेली एकट्याची. हांव विरोध केलो तेन्ना पिंटो म्हणून ती PWC इंजिनियर थंय आसा पेडण्याचे आसा पण एक सांगना बाबा एकट्याचे कशें काय म्हणून आनी तो स्वामी सांगता ना एकट्याचेच करूंक जाय. हांवें सांगलें एकट्याचे कशें जाता तें हांव करता एकट्याचें करूंक मेळटलें ना. दोगांनी नांवां दिसता तुमकां न्ही तेच्या फातरार घातलेली एकट्याचें तुमी कशें करचें आसता ते हाका मागीर म्हाजे कडेन तेंच्यांनी जवळ संबंद तोडलो. तरी सुद्दां तांकां सत्कार मागीर केलो दोनूय फॅमिली घालून सत्कार केलो सोपटे कडेन सत्कार जालो. सोपटे स्टेजीर येवंक जाता म्हाका सांगता ना जाल्यार नांव दिलें आतां आनी तें घेवन बसपाक गेलो. हांवें कितें नांव न्ही एकट्याचो हांवें म्हणलें ना करून दिवचो. PWC पेडण्याचेर म्हाका कॉन्टॅक्ट करपाचो प्रयत्न केलो सांगून हांवें सांगलें म्हाजो विरोध ना गांवाचो विरोध ना पण दोगांयचें नांव जाय. आतां सुद्दां 8 दिसा पयलीं तुमकां मेळ्ळें तो नांव त्या शिरगांवकाराक मेळ्ळो सगळें तयार आसा. शिरगांवकाराक सांगलें म्हाजो विरोध ना आमदारांकय मेळोन दिला तुकाय सांगता तूं वचो आमचे मेळ आमचो आतां विरोध ना ते आतां तेंच्यांनी दोगांचें केल्लें आसा. म्हणजे आतां विरोधाचें जें आमचें कारण आसलें तें आमचें कारण आसा. फक्त हांवें तुमकांय सांगता आनी तेंकांय सांगता की वाडेकराचे फॅमिलीक सन्मानान आपयात बाकी कांयच म्हाजें म्हणपाचें ना. दोगांनी आतां कितें केलें तेंकां सेंस जालें कुठे नाव एड्रेस हय. सगळे दिया त्या आर्टिकलांनी आसा सगळे सगळे आसा. पण आमचो कॉन्टॅक्ट आहा तेजेर आमचे कॉन्टॅक्ट नंबरच राहा ना ना त्यांना ऑफिशियली सीएमओच्या ऑफिसान ऑफिशियली एड्रेस वगैरे सर कॉन्टॅक्ट म्हणाला ते कळलं आम्ही सत्कार केलो ते सगळे झाकून दिले कसे गेले किती सगळे झाकले असं तरी सुद्धा आम्ही आपण आहोत उत्तर गोव्याच्या टोकाला तेरेखोल किल्ल्यावर ज्या ठिकाणी गोवा मुक्ती संग्रामाचा पहिला लढा सुरू झाला. आपल्याला आता लवकरच आपण 18 जून रोजी क्रांती दिन साजरा करणार आहोत. डॉक्टर राम मनोहर लोहिया, अल्फ्रेड अल्फान्सो हे थोर स्वातंत्र्य सेनानी जे आहेत त्यांनी गोव्या मुक्ती संग्रामाला सुरुवात केली आणि तिरेखोल किल्ल्यावर 15 ऑगस्ट 1954 रोजी अल्फ्रेड अल्फान्सो यांच्या नेतृत्वाखाली ज्या सत्याग्रहींनी या ठिकाणी सुरुवात केली ते सत्याग्रही महाराष्ट्रातील अलिबाग आणि पनवेल या ठिकाणून आलेले होते. पनवेल येथील हिरवे गुरुजी आणि अलिबाग येथून आलेले शेषनाथ वाडेकर हा युवक या ठिकाणी आला आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्याच हाताखाली गोव्याच्या मुक्ती संग्रामामध्ये त्यांनी उडी घेतली आणि दुर्दैवाने हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर हे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ते त्यांनी या ठिकाणी हौतात्म्य पत्करलं. हा इतिहास जर आपण बघितला तर अलीकडेच आपल्या गोवा सरकारने या मुक्ती दिनाचं षष्टब्दी वर्ष म्हणजे 60 वर्ष आपण साजरी केली. 61व्या वर्षामध्ये आपण आता पदार्पण करत आहोत आणि अनेक कार्यक्रम गोवा सरकारने हाती घेतलेले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये त्यांचं मुख्य म्हणजे ही जी स्मारकं जी आहेत ती स्मारकं उभी करणं. त्याच्यामध्ये आमची विनंती आहे पेडण्यातील जीवनदायिनी संस्था असेल किंवा अनेक अन्य संस्था असतील त्या संस्थांचं एकच मागणं आहे की तेरेखोल किल्ल्यावर शहीद झालेले दोन वीर सुपुत्र हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर यांचं स्मारक या ठिकाणी उभं राहावं आणि त्याचं उद्घाटन 15 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी व्हावं अशी इच्छा आहे. जीवनदायिनी संस्थेनं हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर या दोन्ही हौतात्म्यांचं बलिदान जे आहे ते बलिदान लक्षात घेऊन त्यापैकी हिरवे गुरुजींचं नाव आणि शेषनाथ वाडेकर या हुतात्म्याचं नाव या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या मागे जो फलक आहे त्या फलकावर कोरलेलं आहे. परंतु दुर्दैवाने या दोन हुतात्म्यापैकी शेषनाथ वाडेकर यांचं नाव पुसण्याचा किंवा त्यांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. जीवनदायिनीचे काही सदस्य काही पत्रकार त्या अलिबागपर्यंत जाऊन आले, त्यांचा शोध घेतला, त्यांच्या कुटुंबियांना गोव्यामध्ये आणलं आणि केरी येथील आमदार दयानंद सोपटे यांच्या हस्ते या दोन्ही कुटुंबांचा सत्कार केला जेणेकरून सरकारला समजलं पाहिजे की आपला गोवा मुक्त करण्यासाठी ज्या वीरांनी बलिदान दिलं त्याच्यामध्ये हिरवे गुरुजी आहेत,
शेषनाथ वाडेकरही आहेत. आणि अशा प्रकारे हौतात्म्य पत्करून त्यांची जी पिढी जी आहे, त्यांचे वंशज जे आहेत, त्या वंशजांना काहीही मिळालं नाही. कदाचित हिरवे गुरुजींना सरकार महाराष्ट्र शासनाकडून निधी मिळाला असेल, त्यांचं स्मारक पनवेलला झालेलं आहे. आणि त्याच्यापैकी दुसरे जे हौतात्म्य पत्करणारे एक साधा युवक होता आणि युवा अवस्थेमध्ये त्यांचा मुलगा, एक 2-4 वर्षाचा मुलगा त्यांना होता. त्या मुलाला टाकून, कुटुंबाला टाकून ते या गोवा मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. आणि अशा प्रकारे या ठिकाणी गोवा स्वतंत्र करण्यासाठी, गोवा मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील या वीरांनी आपले बलिदान या तेरेखोल किल्ल्यावर दिलेलं आहे. आणि त्या तेरेखोल किल्ल्यावर आज त्यांचं स्मारक अजूनही उभं होत नाही. 60 वर्ष झाली. आपण अनेक कार्यक्रम साजरे केले आणि त्या 60 वर्षानंतर निदान यावर्षी तरी त्यांचं स्मारक, भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी उभं राहावं. आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आपल्या हस्ते या हुतात्मा स्मारकाचं लोकार्पण करावं एवढी इच्छा मी या ठिकाणी करतो आणि थांबतो. आणि 15 ऑगस्ट 1955 हे दोन्ही दीस गोंयाच्या स्वातंत्र्य चळवळीतले खूप महत्त्वाचे दीस. कित्याक ह्या दोन्ही दिसांक गोंयान वेगवेगळ्या वाटांनी सत्याग्रही गोंयान घुसले. तेरेखोल, पत्रादेवी, अनमोट, दोडामार्ग अशा वेगवेगळ्या भागांतल्यान सत्याग्रही शांतताप्रिय मार्गान लढो दिवपा खातीर गोंयान घुसले. ते निशस्त्र आसले, तेंच्याकडे कसले शस्त्र नासले. हातीन फक्त तिरंगी झेंडो घेवन पोर्तुगीजांक ते सांगता, घोशणा दीत पोर्तुगीजांक सांगत आसले की तुमी गोवा सोडून चलात आणि गोवा मुक्त करात, कारण गोवा हो भारताचो एक अविभाज्य भाग आसा. 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा ह्याच पवित्र स्थळाचेर 2 हुतात्मे जाले. 2 सत्याग्रहींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हिरवे गुरुजी जे पनवेल महाराष्ट्रातले असले आणि शेषनाथ वाडेकर हे अलिबाग महाराष्ट्रातले असले. तर अशा तरेन हे जे सत्याग्रही गोंयान येयल्ले गोवा मुक्त करपाक, ते प्रामुख्यान गोंयाचे न्हय तर गोंया भायले असले. वेगवेगळ्या देशातल्या भागांसून ते येयल्ले. पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, महाराष्ट्र सारख्या भागांतल्यान ते गोवा मुक्त करपाक ह्या गोंयान येयल्ले. आणि 19 डिसेंबर 1961 दिसा गोवा मुक्त जालो ह्या अशाच स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून, बलिदानांतल्यान. आज खूप वायट दिसता की गोंयच्या स्वातंत्र्याक 60 वर्सां पूर्ण जातात. 19 डिसेंबर 1922 ह्या दिसा आमी 60 वर्सां सध्या साजरी करता. ते वर्स पूर्ण जाता आणि 60 वर्सां जाली तरी ज्या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिवन हे स्वातंत्र्य आमकां मेळोवन दिले, तेंचो आमी उगडास अजूनय दवरिना. तो तेंचो उगडास पुसून वचपा जाय असो आमी प्रयत्न करता काय कितें अशी एक शंका येता. तर पेडणे तालुक्यांतली तमाम जनता आणि पेडणे तालुक्यांतल्यो अनेक सामाजीक संघटना, तेतून जीवनदायिनी पेडणे ही संघटना आसा, पेडणे पत्रकार संघ आसा, केरी तेरेखोल ग्राम विकास समिती आसा, केरी तेरेखोल पंचायत आसा. अशा अनेक संस्थांनी, संघटनांनी विविध मार्गांनी हर तरेचो प्रयत्न केल्लो आसा. तो प्रयत्न एवढ्यासाठी की ह्या जागेचेर 60 वर्सां गोंयच्या स्वातंत्र्याक पूर्ण जावच्या पयलीं ह्या जागेचेर ह्या दोनूय हुतात्म्यांचे, दोनूय स्वातंत्र्यवीरांचे हांगा स्मारक उबे रावचे, जेतून हिरवे गुरुजी आसात आणि शेषनाथ वाडेकर अशी तमाम पेडणेच्या जनतेची अपेक्षा आसा, इच्छा आसा. आणि आमकां खात्री आसा की गोवा सरकार निश्चितूच हे वर्ष पूर्ण जावच्या पयलीं ही इच्छा आमची पूर्ण करतले. 1955 सालात ह्या तेरेखोलच्या किल्ल्यार 2 हुतात्मे जाले. एक शेषनाथ वाडेकर आणि हिरवे गुरुजी. हिरवे गुरुजींचे प्रेत त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पावले, परंतु शेषनाथ वाडेकरांचे प्रेत त्यांच्या नातेवाईकांक मेळ्ळे ना आणि त्यांची विल्हेवाट जे पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्याच्या परिसरात लायली. त्याच्यानंतर गोवा लिबरेशन झाल्यानंतर हिरवे गुरुजींच्या बाबतीत सरकाराच्या सगळ्या सवलती त्यांच्या फॅमिलीक मेळ्ळ्यो. त्यांचो ट्रस्ट स्थापन जालो. महाराष्ट्र गव्हर्मेंटा कडून तांकां 36 लाख रुपये मेळ्ळे आणि पब्लीक फंडय तांकां मेळ्ळो. त्यामुळे त्यांचे जे कुटुंबीय आसा ते सुस्थापीत झाले. परंतु शेषनाथ वाडेकराचे जे कुटुंबीय आसा ते मात्र उत्पन्नावस्थेत गेले आणि तांकां कोणीच सरकारान खंयच्याच आधार दिलो ना.
आताच्या हल्लीच्या काळात हिरवे गुरुजींच्या कुटुंबियांनी गोव्यात येऊन आता ज्या सुवातेर आमी उभे आसात त्या 2 हुतात्म्याच्या स्मारकापाशी थंयसर वेगळे हुतात्मा स्मारक जावपाच्या साठी किशोर नाईक गांवकरांच्या मदतीन बरेच प्रयत्न केले, परंतु त्यांचो हेको आसलो की फक्त हिरवे गुरुजींचे स्मारक जावपाचे. तेंचे बरोबर आमी सदैव वावरले हांगासर ह्या दोन्ही हुतात्म्याचे स्मारक जावपाक लागून. पण एकाच हुतात्म्याचे जावपाचे, हिरवे गुरुचे जावपाचे आणि शेषनाथ वाडेकराचे जावपाचे न्हू ह्या प्रयत्नात त्या ट्रस्टाचो जो प्रमुख आसलो अण्णा साळुंके तेणी प्रयत्न केले आणि शेषनाथ वाडेकरांच्या नातेवाईकाचो पत्तो आमकां कळंक जायना म्हणूनय प्रयत्न केले. तेचे विरुद्ध आमी मागीर सांगलें की ह्या जागेर दोगांय हुतात्म्याचें स्मारक जावंक जाय, पण एका हुतात्म्याचें जर स्मारक जाय आनी दुसऱ्याचें ना जाय जाल्यार आमचो विरोध आसा. आनी तेका लागून मागीर बरेच गोष्टी घडल्यो आनी त्याच्या स्मारकाचे जे कार्य चालपाचें आसलें तें स्थगीत जालें. नंतर तेणी त्याच्यात आपल्या धोरणात बदल केलो सरकारान आणि जो शेळगांवकर म्हणून म्हापसा कलाकार आसा जेचे कडसून त्या स्मारकाचें काम करून घेताले तेणे ते आपल्या कलाकृतीत बदल केलो. त्यामुळे आमचो तसो काय त्या गोष्टीक आता विरोध रावलो ना. सरकारान हे स्मारक जितक्या शक्य तितक्या लवकर करता. मेमोरी ऑफ हिरवे गुरु शेषनाथ वाडेकर. म्हणून मी तुला प्रवासात साडी नको सांगा मी काढलो का तू साठी हलकी आहे सोशल ऑर्गनायझेशन जीवनदायिनी. एक माझी कविता समुद्र किनारा तो खंयच केरियरचो तो दिसता. या फुलाचा वास इतको सुंदर आणि नाजूक. बट वासच घेवच्या आधी येता न्हू. पंचायत दुरावस्था